नमस्कार मित्रांनो, जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो. तर फेब्रुवारीचा महिनासुद्धा उलटून गेला आहे. आज लास्ट तारीख आहे फेब्रुवारीची. तरी पण ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे आपल्या लाडक्या बहिणीला, ती गोष्ट अद्यापही झाली नाही. 1 महिना उलटून गेला जवळपास, पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे अद्यापसुद्धा जमा झालेले नाही आहेत. तर त्याचे कारणं काय असणार आहे नेमकं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करावं. तत्पूर्वी तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी वेळोवेळी आपले मंत्री बालकल्याण मंत्री यांनी लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये अनेक निकष आणले होते, अटी नियम हे आणले होते. त्यामध्येच एक अट होती अशी की पडताळणी हे प्रत्येक महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी होणार होती. तर ह्या पडताळणीमध्ये लाडक्या बहिणी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, यांच्याकडे 4 व्हीलर आहे, असे या योजनेतून बाद होणार होते. तर याची पडताळणी अजूनही चालूच आहे आय थिंक. आणि त्यामध्ये अजून एक मुद्दा होता की प्रत्येक महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे डेबिट होणार होते. पण शेवटचा आठवडासुद्धा उरला, पण अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे हे अजून जमा झालेले नाही आहे. तर काही दिवसापूर्वी आपले महसूल मंत्री श्री अजित पवार यांनी उपमुख्य अजित पवार यांनीसुद्धा जे दरम्यानला जी रक्कम महसूल खात्याकडून हे ट्रान्सफर करण्यात येते लाडक्या बहिणीच्या खात्यावर डेबिट करण्यासाठी, तीसुद्धा 15 दिवसापूर्वी साईन करण्यात आली होती. तरीसुद्धा अजून शेवटचा आठवडा आला तरी पण पैसे जमा झालेले नाही आहेत. तर याची कारणे कदाचित हे पडताळणीही असू शकते. कदाचित पडताळणी पूर्ण झाली नसेल म्हणून पैसे आले नसतील. पण मला असं वाटतं की आता फेब्रुवारी, मार्च आणि दोन्ही महिन्याचे हप्ते हे एकाच वेळेस हे महिलाच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण म्हणजे आता फेब्रुवारीचा जमा होईलच, त्याचा महिना अद्याप म्हणजे झालेलाच आहे. पण मार्च महिन्याच्या कदाचित शेवटच्या आठवड्यामध्ये नव्हता, त्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे हे एकाच वेळेस महिलाच्या खात्यामध्ये कदाचित जमा हे होऊ शकतात. तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे 2100 रुपये जमा होणार नाही आहे, कारण आता मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा हा अर्थसंकल्प आहे. कसे त्यामध्ये या गोष्टीची तरतूद होऊ शकते 2100 रुपयाच्या बाबतीमध्ये, पण त्याला अजून थोडासा वेळ आहे. ते म्हणजे त्या गोष्टीला भरपूर वेळ आहे अजून. सध्या तरी फक्त फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता हा दोन्ही हप्ते हे एकाच वेळेस महिलाच्या खात्यामध्ये हे जमा होऊ शकतात. पण ते केव्हा जमा होतील अद्याप याचं अजून काहीच तारीख ठरलेली नाही आहे. यूट्यूबला असे बरेचसे व्हिडिओ चालू आहेत की या दिवशी जमा होणार, त्या दिवशी जमा, असं काही नाही आहे. अजून कन्फर्म कोणत्या तारखेला पैसे जमा होणार अजून कन्फर्म नाही आहे. कदाचित या गोष्टीची पडताळणी व्हायला अजून थोडे दिवस लागू शकतात. पण त्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही, कारण की ह्या महिन्यात जरी जमा झाले नसले तरी दोन्ही महिन्याचे पैसे हे एकाच वेळेस हे महिलाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर जसे जमा होते तसे आपण आपल्या व्हिडिओमार्फत या गोष्टीची अपडेट हे देणारच आहोत. तर चला ह्या गोष्टीची तुम्हाला माहिती द्यायची होती की अद्याप जे अर्ज केलेले आहेत, जे पात्र महिला आहेत, जे अपात्र महिला आहेत, अशा सर्वांचा विचार करून, अशा सर्वांची पडताळणी करून, या गोष्टीची सर्व पूर्तता करून आता जवळपास 40 लाख असं काहीतरी अर्ज आहेत. आय थिंक मला असा आकडा माहिती नाही आहे. ते अर्ज कदाचित बाद होणार आहेत. तर ह्या गोष्टीची जोपर्यंत पडताळणी पूर्णशः शहानिशा होत नाही तोपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. जशी या गोष्टीची पडताळणी पूर्ण होईल तसे पहिल्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर चला ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबवू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.